नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपले स्वागत करतो. तुम्हाला माझ्या फ्रेममध्ये मागे बांबू दिसतोय. हा बांबू रुग्णांना लागू शकतो. त्यांच्या डोळ्याला, डोक्याला, मागच्या ब्रेनला पण इजा होऊ शकते या टोकदार बांबूने. मंडळी, आपण आहोत GT हॉस्पिटलला. GT हॉस्पिटल हे महाराष्ट्र राज्य शासनाचं इस्पितळ आहे आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामीण भागात काय किंवा मुंबईसारख्या शहरात काय अशी व्हेंटिलेटरवरती परिस्थिती आहे हेल्थ डिपार्टमेंटची. आता ही बांबूची परात लावलेली आहे माझ्या मागे, आपण बघू शकता. रिपेरिंग चालू आहे, विकास कामं चालू आहे. परंतु जी OPDचं जे सेक्शन आहे तिथे रुग्णांना उभं राहायला जागा नाही. तिथे नवीन केस पेपर काढायच्या ठिकाणी रुग्णांची भांडणं चालू आहेत. आणि माझ्या उजवीकडे आपण बघितलं तर इकडे मेडिसिन डिपार्टमेंट आहे. तिकडे ती रांग जी आहे त्यांना, ते जे रांगेत बसलेले रुग्ण आहेत त्यांना देखील हे टोकं, बांबूची टोकं आलेली बाहेर या अशी ती लागू शकतात. माझ्या डाव्या हाताला इकडे सर्जरी डिपार्टमेंट आहे समोर, आणि तिकडे जे पेशंट बसलेत त्यांना देखील हे टोकं जी बाहेर आलेली आहेत बांबूच्या परातीची ती लागू शकतात आणि त्यांना गंभीर इजा होऊ शकते. परिस्थितीला जबाबदार कोण आहे? तिथले GT हॉस्पिटलचे जे निवासी डॉक्टर आहेत, प्रशासकीय डॉक्टर आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांचं या परिस्थितीकडे लक्ष आहे का? की रुग्णांना या सध्याच्या परिस्थितीमुळे काय त्रास होऊ शकतो, काय मनस्ताप होऊ शकतो? काही सोयीसुतक नाही आहे. मंत्रालयात बसलेले आरोग्य खात्याचे अधिकारी आणि संबंधित मंत्री याकडे लक्ष देऊन काय योग्य ती कारवाई करतील का, हे पाहणं औत्सुक्याचं राहील.